सुखाची सावली. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवाला लाभली ख्रिस्तराया, जीवाला लाभली ख्रिस्तराया, ख्रिस्तराया. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. नसो वैर भाव नको कोणी वैरी, नसो वैर भाव नको कोणी वैरी. राहू दे रे दारी प्रभो तुझ्या, राहू दे रे दारी प्रभो तुझ्या. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. भक्ताची माऊली तुझे मिले करू, भक्ताची माऊली. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन निर्गमयाचा 14 अध्याय 10 ते 14 वचन. निर्गमयाचा 14 अध्याय 10 ते 14 वचन. फारो नजीक येऊन टेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली व ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हता म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणले. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे परवडते. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, निर्गम याचा 14वा अध्याय आणि वचने 10 ते 14 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाने इस्रायली लोकांना मिस्र देशातून कशा प्रकारे बाहेर काढलं आणि देवाने सांगितलं की समुद्राजवळ आपले डेरे उभारावे. परंतु आम्ही पाहतो की इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते फार घाबरले, त्यांना भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काही कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मराव्याला आणले आहे. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? ते म्हणत होते की त्या ठिकाणी काही कबरा नव्हत्या का? आम्ही त्याच गुलामगिरीमध्ये चांगले होतो, आम्हाला त्याच ठिकाणी राहू द्यायचं होतं. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्रांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असं त्यांचं मत होतं. आणि ते मोशेला बोलू लागले, कुरकुर करू लागले. परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो की आमचा जो देव आहे, ज्यावेळेस आम्हाला बाहेर काढतो म्हणजे तो आमची परिस्थिती जाणतो, आमच्यावर आलेलं संकट तो जाणतो. आम्ही पाहतो की जरी मिस्र आणि तिथला राजा जो फारो आहे त्यांच्या पाठीमागे लागलेला होता, परंतु देव जो आहे हा महान आहे आणि किती मोठं सैन्य असू द्या, तो आपल्या
लोकांचं रक्षण करणारा आहे. कारण ज्या देवाने त्यांना तिथून बाहेर काढलं तोच देव त्यांना एक चांगल्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जात आहे आणि त्यांची कायमची गुलामगिरीतून सुटका करत आहे. आणि म्हणून त्यांनी देवावर विश्वास ठेवण्याऐवजी प्रियांनो आम्ही पाहतो की ते भयभीत झाले. मोशेजवळ ते कुरकुर करू लागले आणि मोशे त्या ठिकाणी ते लोकांना म्हणाला की भिवू नका, स्थिर उभे राहा, कारण परमेश्वर जो आहे आज तुमचे तारण करील आणि जे संकट तुमच्यावरती आलेलं आहे ते पुन्हा एकदा तुम्ही पुनरुपी तुमच्या नजरेस पडावायचं नाही. तो म्हणतो की परमेश्वर जो आहे तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आज प्रियांनो आमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक असे जे संकट येतात आम्ही स्वतःच ते हँडल करण्याचा प्रयत्न करतो, परंतु परमेश्वर जो आहे तो आम्हाला प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने आम्हाला अशाच प्रकारे प्रत्येक प्रियांनो संकटातून, दुःखातून, अडीअडचणीतून, शापातून बाहेर काढलेला आहे आणि त्याने आपल्याला चांगल्या ठिकाणी स्थिर केलेला आहे. त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची वाट पाहावी, त्याच्या कार्याची वाट पाहावी, कारण तो जो परमेश्वर आहे आम्हाला सर्व परिस्थितीतून बाहेर काढणारा देव आहे. आम्ही इस्रायली लोकांसारखं जसं त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली, आम्ही तशा प्रकारे कुरकुर न करता आम्ही त्याच्यावरती आणि त्याच्या वचनावरती विश्वास ठेवावा, हे आज आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. चला तर प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. देवाने आम्हाला देखील मोठ्या गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे, अंधारातून प्रकाशात आणलेला आहे, तारणात आणलेला आहे आणि तोच परमेश्वर युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर आहे. जसा या इस्रायली लोकांना देव दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन जात आहे, तसंच परमेश्वर येणाऱ्या दिवसांमध्ये ज्यावेळेस त्याचं आगमन होईल तो आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याचं गौरव आमच्याद्वारे करून घेणार आहे. या आपण प्रार्थना करूया आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो की मोठी कृपा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्यावरती केलीस आणि आम्हाला देखील अशा महान देवबापा संकटातून तू बाहेर काढलेला आहे आणि देवबापा तुझं गौरव प्रभू देवबापा करून तू घेतलेला आहेस. त्यासाठी विशेष तुला धन्यवाद देतो. आम्ही स्थिर राहू, आम्ही प्रिय बापा तुझ्या वचनाची वाट पाहावी, आम्ही तुझ्या वचनावर विश्वास ठेवावा आणि देवबापा पवित्र परमेश्वरा नीतीने आणि देवबापा पवित्र परमेश्वरा तुला भिवून देवबापा आम्ही चालावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. आजचा संपूर्ण वेळ क्षण सर्व आम्ही तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणतो आहे. आमेन. तव पंखाखाली जीवाला लाभाली ख्रिस्ता राया, जीवाला लाभाली ख्रिस्ता राया, ख्रिस्ता राया. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.